त्यामुळे इथे भक्त नको म्हणतोय आणि देव मागे लागलाय, काहीतरी माग काहीतरी माग. तो शेतकरी म्हणतो, महाराज अडाणी आम्ही. महाराज काही मागायचं नाही कळत, एकदा तुम्ही सांगा कसं मागायचं असतं, काय मागायचं असतं, मग तुम्ही सांगशीला तेच मागून दुसरं नाही मागायचं. महाराज महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं, महाराज अडाणी आम्ही. अहो काय मागायचं, लई शेत पिकावं हेची एक सांगायचं, लई शेत पिकावं हेची एक सांगायचं, महाराज महाराज अडाणी आम्ही. जरी पिकले माझे शेत सांगतो वचना, जरी पिकले माझे शेत सांगतो वचना, जरी पिकले माझे शेत सांगतो वचना, देईन अन्न मी देवजना ब्राह्मणा, देईन अन्न मी देवजना ब्राह्मणा. मागण मागण झणी दावुनी दया पुरवायचं, लई शेत पिकावं हेची एक सांगायचं, लई शेत पिकावं हेची एक सांगायचं, महाराज महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं, अहो काय मागायचं, अहो काय मागायचं. महाराज महाराज नाही कळत, पण तुम्ही माग 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 म्हणून छान माझ्या माग लागलायसा, म्हणून आता मागतो तेवढं द्या. आणि काय मागावं महाराज, हे माझं शेत आहे, थोडी जमीन आहे, पण पोटभर पिकतं, पोटाला पुरेल एवढं, वर्षभर पुरेल एवढं पिकतंय, तुमच्या कृपेनी पोटभर खातोय, प्रपंच माझा सुखाचा आहे, पण तरी सुद्धा मला इच्छा असून अन्नदान करता येत नाही. मला देण्यातला आनंद घ्यायचा आहे, लोकांना वाटण्यातला आनंद घ्यायचा आहे. तेव्हा असं करा, तुमची कृपा झाली तर याच पिकावर मला भरपूर धान्य द्या, याच पिकावर मला भरपूर धान्य द्या. हे त्याचं मागणं, कारण मला देवा ब्राह्मणांना दान करायचंय, मला गरजूंना दान करायचंय. तर त्याचं ते निष्काम मागणं ऐकलं आणि दत्तप्रभूंचे डोळे पाणावले. सांगितलं, काळजी करू नको, या प्रसंगात तुला भरपूर धान्य देईन. भरपूर मोठा कृपाप्रसाद दिला, पण असं आहे, आधी परीक्षा आहे आणि मग कृपा आहे. त्यामुळे दत्तप्रभू म्हणाले, बाबा रे, मी आता स्नानाला निघालोय, परत येण्याची वेळ तुला माहिती आहे. त्या वेळेमध्ये, मधल्या वेळेमध्ये हे जे आत्ता तुझ्या शेतात जे पीक उभं आहे ते सगळं कापून आडवं कर. अहो, ज्वारीची कणसं अशी वाऱ्यावर डोलत होती. ज्या शेतामध्ये घाम सांडला होता, स्वतःचं रक्त सिंचन केलं होतं, जणू काही कष्ट, प्रचंड कष्ट करून जे पीक आता म्हणजे काढणीला आलंय, असं पीक दत्तप्रभू सांगतायत, कापून आडवं कर. मी स्नानाला जातोय, परत येण्याची वेळ माहितीये, या मधल्या वेळेत तुला हे काम करायचंय, करशील? हात श्रद्धाळू होता, महाराजांवर निस्सीम श्रद्धा होती. सांगितलं, स्वामी महाराज करतो, तुमच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं काम आहे. श्रद्धा तयाची गुरुराज पायी, आज्ञेप्रमाणे करण्यास जाई. आणि लगेच 4 माणसं कामाला सांगितली. उभं पीक कापायला सुरुवात केली आणि पीक कापताना हातात काम, मुखात नाम, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
वंदन श्री गुरुदेव. पीक कापण्याचं काम चालू आहे, मुखानी नाम सुरू आहे आणि त्याच वेळी भगवान प्रभूंच्या वरती असलेली श्रद्धा, ती श्रद्धा काम करत होती. श्रद्धा तयाची गुरुराज पायी, आज्ञेप्रमाणे करण्यास जाई. घरी वार्ता कळाली आणि मग आता शांत बसतील का हो घरची मंडळी? कांता तयाची उरी हात घेई, कसा गुरु हा सुविचार नाही. सद्गुरुनाथ महाराज की. बायको आली ताण 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 करत शेतामध्ये आणि सांगितलं, हो असं उभं पीक कापून कधी कुणाला धान्य मिळतं का? यासनी कोण गुरु भेटला या? आणि त्या गुरुच्या नादी लागून माझ्यावर गुरु गुरु करतायत की काय जणू. गुरु नव्हे हा महाभयंकर, गुरु नव्हे हा महाभयंकर, घातक अमुचा जाणा हा, घातक अमुचा जाणा. ढोंग करुनिया जगा फसविणे, ढोंग करुनिया जगा फसविणे, ऐसा यांचा बाणा रामा साधुजी रामा राजा राम कहो. त्या पत्नीने डोक्यावर हात मारून घेतला, अहो असं कधी उभं पीक कापून धान्य मिळतं होय कुणाला? पण ऐकायला तयार नाही. त्याची निष्ठा अढळ होती, श्रद्धा भगवंताच्या चरणावर होती. आज्ञेचं पालन करणं हे माझं काम आहे, फळ भगवंताच्या हातात आहे. आणि म्हणून उभं पीक कापायला निघालेल्या शेतकऱ्याला अडवायला सगळे गावकरी, गावचे पाटील, गावचे कुलकर्णी सगळे आले आणि सांगितलं, अरे बाबा हे कुणी तुला सांगितलं असं उभं पीक कापून धान्य मिळतं होय कुणाला? नको रे, बायका पोरांची वर्षभर उपासमार होईल. ऐक. कुणाचंच ऐकलं नाही. पाटलांनी सांगितलं, ऐकणार नसशील तर या वर्षी दुप्पट सारा वसूल करावा, दुप्पट सारा द्यावा लागेल. तो म्हणाला, पाटील दुप्पटच काय, तशी वेळ आली तर दसपट सारा मी देईन. निष्ठा होती, विश्वास होता. मंडळी आमच्या बाबतीत विश्वासच नाहीये, ही पहिली गोष्ट आहे. इथून सुरुवात होते. विश्वास नाही. आम्ही भक्ती करतो, दिवसभर उपास जरी केला तरी संध्याकाळी मनामध्ये विचार येतो. म्हणजे दिवसभर उपास करून चेहरा असा असतो की जणू काही खाल्लंच नाही आम्ही दिवसभर, पण संध्याकाळी असा येतो म्हणजे काय माहिती देव पावतोय की नाही, आहे की नाही, उपास केलाय. विकल्प मनामध्ये अत्यंत आहेत, शंका मनामध्ये अत्यंत आहेत. आणि संशय आत्मा विनश्यती असं म्हटलंय भगवंत सांगतात. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. विश्वास होता, निष्ठा होती, अढळ निष्ठा होती. आणि दत्तप्रभूंना सांगितलं, या सगळ्यांना सांगून दिलं की पाटील शेत माझं आहे, पीक माझं आहे, तुम्हासनी कशा पाहिजे चिंता आहे. हे बघा, झालेला मनस्ताप भरपूर होता. शेतकरी ऐकायला तयार नाही म्हणून सगळी मंडळी निघून गेली माघारी. पण आता वेळ जवळ येत चालली होती दत्तगुरु माघारी येण्याची. मधल्या वेळेमध्ये पीक कापून आडवं करायचं होतं, त्यामुळे यांनी अजून 4 गडी कामाला सांगितले आणि जोमानी पीक कापायला सुरुवात केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि बघता 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 सगळं पीक कापून आडवं केलं आणि बांधावर उभा राहिला. आणि दत्तप्रभूंची वाट बघत, स्वामी महाराजांची वाट पाहत उभा राहिला. बरं, आता पीक कापायला सांगणं ही पहिली परीक्षा होती आणि आज मुद्दाम उशीर केला. बांधावर उभा आहे आणि दत्तप्रभूंची वाट पाहतोय. महाराज या, लवकर या, तुम्ही मला हे पीक कापायला सांगितलं, आपल्या आज्ञेचं पालन करणं हे माझं काम आहे, ते मी केलंय. फक्त एकदा या आणि माझं कापलेलं पीक बघा. प्रार्थना सुरू झाली. प्रणवातीता प्रेमवर्धना. काणेबुवांची पद्यरचना आहे बरं. प्रणवातीता प्रेमवर्धना, प्रकाश मूर्ते शरण तुला मी, प्रकाश मूर्ते शरण तुला मी. प्रभू माझं कापलेलं पीक बघा, माझं शेत बघा, आपल्या आज्ञेचं पालन मी केले, येऊन तर बघा. असं मी म्हणता म्हणता सात्विकतेचाही एक अहंकारच.
आम्ही नाम घेतलं हाही अहंकार, मला कसला अहंकार नाही हाही एक अहंकारच. आपण कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, आम्ही बाबा कसला मी पण आमच्याकडे नाही हाही एक अहंकार. त्यामुळे भक्तीमधला अहंकार देवाला त्रास देतो. तिळभरी जरी होई अभिमान असं म्हटलंय, मेरू तो समान भार देवा. भक्ताला होणारा तिळभर अभिमान हा देवाला मेरू पर्वता इतका भार सहन करण्यासारखं दुःख होतं. त्यामुळे देवाला ॲलर्जी आहे ती दंभाची. त्यामुळे हा म्हणायला लागला, प्रभू माझं पीक बघा, माझं पीक बघा. आणि उपरती झाली, नाही नाही, या संपूर्ण विश्वाचे मालक आपण आहात. तू मालक मी तुझाच नोकर, तव सेवेसी. तू मालक मी तुझाच नोकर, तव सेवेसी झिजोत हे कर. सेवे दुनिया प्रगटो सुंदर, विशाल भक्ती मळा. प्रकाश मूर्ते शरण तुला. कदाचित मालक नोकराचं नातं लांबचं असेल, लांबचं वाटतं ना, म्हणून जगामध्ये असं नातं निर्माण झालं भगवंताशी की जे कुणी सहजासहजी दूर करू शकत नाही. तू आई मी तुझे लेकरू, दत्ता मज तू दूर नको करू. दत्त दिगंबर नामी निरंतर, दत्त दिगंबर नामी निरंतर. नारायण रंगला प्रकाश मूर्ते शरण तुला. प्रकाश मूर्ते शरण तुला मी. प्रणवातीता प्रेमवर्धना, प्रणवातीता प्रेमवर्धना. प्रकाश मूर्ते शरण तुला मी. प्रकाश मूर्ते शरण तुला मी. प्रकाश मूर्ते शरण तुला. सगळं पीक कापून आडवाय आणि भगवंताची वाट पाहत उभाय. देव येताना समोर दिसले स्वामी आणि तिथूनच आवाज दिला, का थांबला तुम्ही हो, झणी यावे कापले पहा पीक. कृपा कटाक्षे आपण उद्धारावा क्षणीच पायिक. महाराज लवकर या आणि आपले हे कापलेलं पीक बघा, मला आशीर्वाद द्या. दत्त प्रभूंच्या जवळ गेला. प्रभू जवळ आले आणि विचारलं, अरे पीक कापून टाकलंस? म्हणले हो कापलं. का कापलंस? अरे आता काही वर्षभर बायका पोरांची उपासमार करणार का? मी सहज बोलून गेलो होतो. उभं पीक कापून कधी कुणाला धान्य मिळतं का रे? बरं, या बोलण्यानी जराही चलबिचल न होता, अविचल न होता हात जोडून उभा आहे. स्वामी महाराज, आपण जे काही द्याल आपल्या आज्ञेचं पालन करणं हे माझं काम आहे. आपण जे फळ द्याल त्यात मी समाधानी आहे. आपण द्याल किंवा न द्याल त्यात मी समाधानी आहे. फक्त एकदा येऊन हे कापलेलं पीक बघून घ्या. दत्तप्रभूंनी त्याचा तो भाव जाणला आणि सांगितलं, काळजी करू नको, या प्रसंगामध्ये तुला भरपूर धान्य मिळेल. म्हणून मठात गेले आणि मठामध्ये जाऊन ध्यानावस्थेत बसले आणि पंचमहाभूतांना आज्ञा केली. पावसाचे दिवस नव्हते, पण तरी सुद्धा मेघ गर्जनेसह धो 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 पर्जन्यवृष्टी सुरू झाली आणि अचानक आकाशामध्ये ढग जमून आले. वादळी पावसाला सुरुवात झाली. ज्यांनी या शेतकऱ्याला मूर्खात काढलं होतं की नाही, ज्यांनी सांगितलं होतं अरे असं गुरुच्या नादी लागून काही होतं वय, असं काही नसतं गुरु बिरू, त्यांच्या नादी लागून तू स्वतःच्या प्रपंचाचं वाटोळं करायला निघालास. ज्यांनी मूर्खात काढलं होतं त्यांची पिकं मातीमोल झाली. आणि हे एक क्षेत्र इतकं भाग्याचं ठरलं मंडळी. हे माझ्या पदरचं नाही, ही गुरुचरित्रातली कथा आहे. इतकं भाग्याचं ठरलं, त्याचा परिणाम असा झाला, ओले सड होते जमिनीमध्ये, एकेका सडाला 20-20, 25-25 अंकुर फुटले आणि आहे त्याच क्षेत्रामध्ये 10 पटीने धान्य जोमाने वाढायला सुरुवात झाली. धो 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 पर्जन्यवृष्टी. साम पगमनी दानी सा
वादळांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, आकाशी घनता दाटले, आकाशी घनता दाटले, आकाशी घनता दाटले, आकाशी घनता दाटले, वर्षत अमृतधारा, वर्षत अमृतधारा, आकाशी घनता दाटले. चम 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 विजा चमकती, चम 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 विजा चमकती, चम 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 विजा, खडखड खडा खड मेघ गरजती, घड 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 मेघ गरजती, घड 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 मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, घड 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 मेघ गरजती, चम चम विजा चमकती, आ चम 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 चम, घड 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 मेघ गरजती, घड 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 मेघ गरजती, सोसाट्याने वायू वाहती, सोसाट्याने वायू वाहती, गुरु आज्ञा सुखकारा, गुरु आज्ञा सुखकारा, आकाशी घनता दाटले, आकाशी घन, आकाशी घन, आकाशी घनता दाटले. धो 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 पर्जन्यवृष्टी सुरू झाली आणि मठामधून पंचमहाभूतांना केलेली आज्ञा प्रभूंनी. बघता 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 हे पीक किंवा हे क्षेत्र इतकं भाग्याचं ठरलं की जोमानं पीक वाढायला सुरुवात झाली आणि एकेका सडाला 20-20, 25-25 अंकुर फुटून प्रचंड मोठं धान्य, धान्याची ही रास पडली, कापणी मळणी खंडणी सगळी कामं झाली, मोठी रास पडली आणि सगळ्यांना म्हणजे ज्यांची ज्यांची पिकं मातीमोल झाली होती त्यांना वाटून टाकलं. भगवंताचं जे देणं होतं ना, सगळ्यांना देण्यातला आनंद घ्यायचा आहे, मला लोकांना वाटायचंय, तेव्हा याच पिकावर मला भरपूर धान्य द्या असं मागणं होतं आणि सगळ्यांना वाटलं. ज्यांना ज्यांना हवं होतं त्या सगळ्या गरजूंना ते धान्य वाटून झालं. तरी शिल्लक राहिलं. पाटलांचा सारा देऊन झाला, गावचा सारा, तरी सुद्धा शिल्लक राहिलं. पाटलांना सांगितलं, पाटील मी म्हटलं होतं तशीच जर वेळ आली तर दसपट सारा तुम्हाला देईन. आणि खरंच माझ्या गरजेपुरतं धान्य, कुटुंबापुरतं धान्य मी ठेवून घेतलं. आता माझ्या गरिबाच्या घरात एवढी मोठी ही धान्याची रास ठेवायला जागा सुद्धा नाहीये, तेव्हा हे धान्य घ्या आणि गावच्या गोदामात सांभाळून ठेवा, गरजूंना वेळेनुसार द्या. भगवंताचं देणं हे असं आहे मंडळी. आता सगळ्यांना प्रभूंची लीला कळाली, पण शेतकऱ्याची पत्नी होती ना, ती खजील झाली हो. वाईट वाटलं की अरे नको नको असं बोलले. सद्गुरूंना शिव्यांची लाखोली वाहिली आणि म्हणून शेतकऱ्याजवळ आपल्या पतीजवळ आली आणि सांगितलं, पूजेचं साहित्य हातात घेतलं आणि सांगितलं, अहो मठाला चला. कशाला? प्रभूंच्या दर्शनाला, पूजेला. पिके होती सुंदर आली, पिके होती सुंदर आली, परिपर्जन्ये भूमी लोळली, अगणित हानी तला जाहली, गुरुनिंदा ही फळास आली. नवलपरी या शेती जाहले, पीक शतगुणी तेथ पातले. नवलपरी या शेती जाहले, पीक शतगुणी तेथ पातले. कृषिका डोळा पाणी आले, कृषिका डोळा पाणी आले, कृषिका डोळा पाणी आले. पाहुनी पत्नी वचना बोले, म्हणते जाऊ चला मठाला, म्हणते जाऊ चला मठाला. श्री गुरु चरणी ठेवू भाला, पूजा करुणी आशीर्वादा. येऊरी नांदू सुखी संपत, येऊरी ते पूजिते श्री गुरु आशीर्वाद त्या देती. येऊरी ते पूजिते श्री गुरु आशीर्वाद त्या देती. म्हणजे इतका
दिवस डोळ्यामध्ये लाली होती भगवंताविषयी, राग होता सद्गुरूंच्या विषयी, आता लाली गेली आणि लीला दिसली असं म्हणूया. देवाची लीला, देवाचा चमत्कार अनुभवायला मिळणं हे भाग्य आहे. आणि आपल्या पतिदेवांना सांगितलं, म्हणते जाबू चला मठाला, श्री गुरु चरणी ठेवू भाला. पूजा साहित्य घेतलं, दोघेही मठामध्ये आले. दत्तगुरूंची पूजा झाली आणि ही एका कोपऱ्यात दारामागे अशी उभी आहे. दत्तप्रभूंनी पूजा स्वीकारली, पण तिला बोलावून घेतलं समोर. बाई पुढे या म्हणाले, कारण तिचं मन तिला खात होतं की आपण सद्गुरूंना बोललो. पण महाराजांची कृपा किती मोठी असावी बघा. सद्गुरूंनी सांगितलं, बाई तू कशीही वागली असलीस तरी माझ्या दासाची पत्नी आहेस, त्यामुळे ज्यात माझ्या दासाचं भलं तेच तुला लाभलं, काळजी करू नकोस. पूर्ण आशीर्वाद दिला. मंडळी, भगवंताचं देणं हे असं आहे, त्याची कृपा इतकी निस्सीम आहे की देव देतो. आपल्याकडे म्हण आहे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. आणि घेणाऱ्यांनी घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे म्हणजे हात इकडून असे कापून वगैरे नाही घ्यायचे ना, ती देण्याची वृत्ती घ्यायची आहे. आणि दाता भवती वानवा असं म्हटलंय. मंडळी, हे भगवंताचं दान कधी मिळतं आम्हाला, भगवंताची कृपा कधी मिळते, जेव्हा भगवंताला आम्ही चराचर सृष्टीमध्ये पाहतोच, चर्मचक्षुंनी देवाला विटेवर पाहतोच, पण अंतःचक्षुंनी तो देव हृदयामध्ये ज्यावेळी स्थित होतो, निष्ठेनी श्रद्धेनी त्याला पूजलं जातं, त्यावेळी भगवंत इतकं बहाल करतो, इतकं देतो की तो स्वतःला देऊन टाकतो. देव स्वतःला देतो. ज्ञानोबरायांना हाच अनुभव आला की पांडुरंग परमात्म्यांनी समाधी अवस्थेमध्ये, ज्ञानोबराय ज्यावेळी समाधी घेण्याकरता निघाले, परवानगी मागितली, त्यावेळी पांडुरंग परमात्म्यांनी माऊलींना आलिंगन दिलंय. देव स्वतःला देऊन टाकतो भक्ताला. रामानी स्वतःला देऊन टाकलं महाराजांना. आणि म्हणून रामांना सुद्धा करमत नव्हतं महाराजांच्या शिवाय, देवाला करमत नाही भक्ताशिवाय. अशी अवस्था आपली व्हावी. देवभक्त सुखाचा सोहळा असं म्हटलंय. प्रत्येक जन्म संतांनी का मागून घेतला? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे. असं का? कारण प्रत्येक जन्मामध्ये मी भक्त तू देवा ऐसे करी, मी भक्त तू देवा ऐसे करी. म्हणजे साक्षात्कार झाला अद्वैताचा, तरी सुद्धा मला वेगळं ठेव का, तर मला तुझं नाम घेण्यामध्ये, मला तुझी पूजा करण्यामध्ये मला जो आनंद मिळतो तो कशात नाही मिळत. हा अनुभव आमच्या सगळ्या संतांनी घेतला. ज्ञानोबरायांचा तर अनुभव विलक्षण आहे. स्वतः देवाला पाहिलं, देवाला ओळखलं. मंडळी, आम्हीही देवाला पाहिलं पाहिजे, आम्हाला त्याला ओळखता आलं पाहिजे. आणि तो कुठे दिसेल? सगळ्यात आधी डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये, आमच्या हृदयामध्ये असलेला तो भगवंत आम्हाला पाहायला मिळेल. बऱ्याचदा असं असतं की आहेत ते भाडेकरू काढून टाकल्याशिवाय नवीन भाडेकरू घरात ठेवता येत नाही, किंवा जुनं फर्निचर काढल्याशिवाय नवीन फर्निचर भरता येत नाही. तसा बराच कचरा साठलेला आहे आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये. षड्विकारांच्या रूपाने तो कचरा जोपर्यंत आम्ही काढत नाही, जोपर्यंत तिथे स्वच्छ जागा होत नाही, तोपर्यंत भगवंत येऊन प्रतिष्ठित तिथे भगवंत येणार नाही. आणि तो यावा असं वाटत असेल तर आम्हालाही त्याचं स्वरूप जाणून घ्यावं लागेल. जी कृपा त्या एका भक्तावर झाली गाणगापुरामध्ये, ती कृपा आपल्यावर सुद्धा होईल. फक्त भगवंताला बघावं लागेल. कसं? सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जय. रघुवीर समर्थ. तेची दान दे गा देवा तुझा विसर न